हॅलो. माझ्या सारी सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनल. येस, ही साडी मी शॉपमधून घेतली आहे आणि हिचं लाईट वेट खूपच डिझाईन तुम्ही बघाल तर अशा साड्या मला खूप आवडतात. इवन सगळ्यांनाच आवडतात. आणि हा मंगळसूत्र मी एका शॉपमधूनच घेतला आहे. हे मात्र मी मिशोवरून घेतलं आहे आणि मी कानातले चेंज नाही केले. ह्याच्यावरचे फ्लावर्स आहेत असे, हे खूप सुंदर आहेत, पण मी नाही चेंज केले, मला कंटाळा आला. जर तुम्हाला अशा साड्या आवडत असतील तर नक्की कमेंट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या साडीवर बराच मेकअप करण्याची गरज नाही भासत. तुम्ही सिम्पल रोमध्ये सुद्धा छान दिसता. मी फक्त लिपस्टिक लावले आणि सकाळी मॉइश्चरायझर लावलेलं, दॅट्स इट. काहीही करावं लागत नाही. आणि ह्या साडीची डिझाईन मी व्हिडिओमध्ये तर ह्या साडीची डिझाईन खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे आणि पूर्ण लाईट वेट आहे. जर घरातलं लग्न असेल आणि तुम्ही हळदीला नेसताय तर कलरसुद्धा एकदम असं लेमन कलर आहे आणि तो पण फेंट आहे, असं नाही की खूप डार्क आहे. आणि तिची डिझाईन वाव. आणि हा ब्लाऊज मी अशा पद्धतीने शिवला होता. कदाचित जर हा फिक्या कलरचा असता तर ही डिझाईन उठून दिसली असती. हा नेकचा जो आता नवीन स्टाईल आले त्यामध्ये मला शिवायचा होता, मी शिवला. आणि हा मंगळसूत्र मी शॉपमधून घेतला आहे. हे त्याच्यावर पूर्ण मॅच झालं आहे. खरं तर मला मेकअप खरंच नाही करायला जमत, पण येस, मी आज खरंच काहीही केलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला मेकअपचीच गरज असते असं नाही. साडी जर तुमची चांगली म्हणजे तुम्हाला उठून दिसत असेल तर मेकअप नाही केला तरी इनफ असतो. येस. आणि ह्या मागून मी असा मटका गला शिवला आहे. खूपच मी म्हणेन की माझे पैसे जरा जास्त गेले ह्या साडीसाठी, पण वर्थ इट आहे. कारण आपल्याला जर साड्या चांगल्या हव्या असतील तर थोडे पैसे टाकावे लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट वेट असते, सिम्पल आणि छान वेअर करायला होते. मी जेव्हा ही साडी वेअर केली त्यावेळेला मी पदर लावला होता, कारण कसं आहे ना, लग्नामध्ये माहिती आहे आणि लहान बाळ असेल तर अशा साड्या खूप बेस्ट वाटतात. तुमच्याकडे जर अशी साडी असेल तर कमेंट करा आणि नसेल तरीही कमेंट करा. कारण हिची मी लिंक तर नाही देऊ शकत, पण मी शॉपमधून घेतली होती. नवी मुंबईत कोण राहत असेल तर मी हे खांदा कॉलनीमधून घेतलं होतं, हेही सांगते. खांदा कॉलनीमध्ये एक शॉप आहे कादंबरी, तिथूनही मी घेतली होती. खूप सुंदर तिथे साड्यांचं कलेक्शन आहे. थोडा कॉस्ट आहेत, पण खरंच ज्या आपण ऑनलाईन सर्च करतो त्या तिथे साड्या अवेलेबल असतात. म्हणजे त्या सीझनला जेव्हा मी घेतली होती, आताच 2-3 महिन्यापूर्वीच घेतली होती. तेव्हा ही साडी तिथे अवेलेबल होती. येस, कधी कधी आपण अचानक गेलो की आपल्याला छान साड्या मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता जेव्हा स्वतःसाठी काहीतरी घेतो त्यावेळेला थोडंसं हे असतं की बाई एवढे पैसे जातात, घेऊ की नको. पण खरंच कधी कधी स्वतःसाठी केलेलं चांगलं असतं. आता सकाळचीच गोष्ट, मी थोडी सॅड होती ह्या कारणास्तव की काही जॉब नाही, आता घरीच आहे. ह्यावरून स्वतःलाच खूप रिग्रेट होत असतं. पण खरं तर माझी जबाबदारी आता माझा अथांग आहे, त्यामुळे हा रिग्रेट आला तरीसुद्धा कधीतरी कुठेतरी एक पॉझिटिव्हिटीसुद्धा येत असते की नको टेन्शन घेऊ, होईल तुझंही छान. येस, तुम्हाला जर तुमच्याही मनात असे प्रश्न येत असतील की मी काहीच करत नाही आहे, मी घरीच आहे, तर मग मी आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मध्ये थोडा गॅप पडला होता, थोडा नाही खूप गॅप पडला. घरी थोडेसे प्रॉब्लेम चालू होते, घरी म्हणजे होते फॅमिलीमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शूट करणं पॉसिबल होत नव्हतं. ही साडीचं मी सांगेन तर मी प्रेमात आहे या साडीच्या. आणि अशा बऱ्याच सिम्पल साड्या मला जास्त आवडतात, कॉटनमध्ये असतील तर वाव. माझी ही फर्स्ट साडी सिरीज आहे, त्याच्यामध्ये मी ही माझी पहिली साडी दाखवली आहे जी मी आता रिसेंटली घेतली होती. एक लग्न होतं, त्या लग्नासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीही स्वतःला कमी समजू नका. तुम्ही घरी असाल, गृहिणी असाल किंवा ऑफिस जॉबला जाणारे असतील तरीसुद्धा. कारण की ना, प्रत्येकाचा एक वेगळा गोल आहे, प्रत्येकाचं एक वेगळं आयुष्य आहे. जसं काही जणी घरी असतात बाळासाठी, सांभाळायला कोण नसेल तर ऑप्शन नसतो. आणि मी ह्या साडी सिरीजमध्ये हे सांगते कारण की ना, बऱ्याच वेळेला रिग्रेट येतो, मलाही येतो, रोज येतो की मला जॉब करायचा आहे. मी माझ्या नवऱ्याला सतत म्हणायचं असतं मला जॉब करायचा आहे, मी घरीच आहे, मला कंटाळा आला आहे वगैरे वगैरे. पण कधी कधी असं वाटतं की माझी फर्स्ट प्रायोरिटी आता माझा अथांग आहे. इतर बायका, सासू सासऱ्यासोबत कोणीतरी असेल
तर त्यांच्यावर सोडून जातात, कारण तेवढा विश्वास असतो ते नीट सांभाळतील वगैरे. पण आपलं असं काही नसतं. काही जणांचं जसं माझं आहे, कोणी सांभाळायला नाही, त्यामुळे तो बाळ तरी काय करेल. सो आपण आपल्या बाळाचा विचार करू. आणि आता ना मी असं म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी कधीतरी याचा विचार करायला लागेन. मला ना म्हणजे एक आठवलं, मी माझ्या बाबांना म्हणाले होते की टेन्शन म्हणजे काय असतं. सो त्यावेळेला माझ्या बाबांनी डोक्यावर हात फिरवलेला आणि ते बोलले होते की तुला ना आयुष्यात टेन्शन या शब्दाचा कधी अर्थच कळू नये आणि तुझ्या आयुष्यात ते येऊच नाही. सो आता असं वाटतं की आपण किती बदललोय. आपण इतक्या त्या लाईटमध्ये होतो, ती लाईट होती आपल्या आयुष्यात, जिथं आपल्याला टेन्शन ह्याचा अर्थ माहिती नव्हता, टेन्शन काय असतं हे माहिती नव्हतं. पण आता आपण त्या म्हणजे ती आपली, मला त्याचा शब्द नाही आठवते, पण आपण तिथे आता येऊन पोहोचलोय की जिथे आपल्याला टेन्शन, बऱ्याच गोष्टी आपण आयुष्यात करून बसलोय, म्हणजे आपल्या आयुष्यात त्या घडतात आणि त्या आपण सहनही करतो. बरेच वेळेला बरेच असे प्रॉब्लेम येतात की तिथे आपण एकटे असतो, आपल्यासोबत कोणी नसतं. असतात बरेच, पण जी आपली जवळची व्यक्ती आहे ती हवी असते ती नसते. आणि तरीसुद्धा आपण ते सगळं सहन करतो, सगळ्या गोष्टी कॅचअप करतो, सगळ्या गोष्टींना आपण सामोरी जातो. सो त्यामुळे आपण जे लहान असतो ना, त्यानंतर आपण हळूहळू आपल्याला इतका साऱ्या गोष्टी कळायला लागतात. सो आता मला रिग्रेट नाही आहेत. आता मला असं वाटतं यार मी इतकी समंजस झाले. लग्नानंतर बराच काळ थोडासा बालिशपणा असतो प्रत्येकामध्ये. लग्न लवकर होतं, काहींचं लेट होतं, जसं असेल तसं. पण जर नवरा आपला चांगला असेल, तो आपल्याला सपोर्ट करणारा असेल, तर मला वाटत नाही कोणत्याच मुलीला कोणत्याच गोष्टी करण्यासाठी विचार करावा लागेल. सो हां, मी हे सांगितले टेन्शनचं, ते म्हणजे माझे बाबा नेहमी म्हणायचे की तुला कधीच टेन्शन तुझ्यापर्यंत येऊ नये. सो इतक्या आपण आपल्या लाडात आपल्याला सांभाळलेलं असतं की आपल्याला टेन्शनचा अर्थ माहिती नसतो. आणि अचानक आपल्या आयुष्यात इतके टेन्शन्स येतात, इतक्या गोष्टी घडतात की हळूहळू त्याच्यात आपण इतके सहन करायला लागतो. कारण बघा ना, प्रत्येक गोष्ट बदलते. असं नाही की सहन करण्याचीच गोष्ट. आपण खाण्याच्या बाबतीत सुद्धा बदलतो. कधी काही मला एवढं थंड, आंबट इतक्या गोष्टी आवडायच्या, आता खाऊसुद्धा वाटत नाही. कधीतरी असं वाटतं, पण रोज हव्या असणाऱ्या गोष्टी आता आवडत नाही. सो येस, बदलतात आयुष्य आणि छान आहे आता सगळं. सो तुमच्याकडे जर अशी साडी असेल तर टॅग करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं चॅनलवर फक्त 21 सबस्क्रायबर्स आहेत. सो कधी-कधी असं वाटतं यार इतकं कमी का? पण ठीक आहे, सुरुवात केली आहे, हळूहळू नक्कीच वाढतील आणि तुमच्या सर्वांचं प्रेम भेटेल. सो थँक आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा. कारण नवीन नवीन व्हिडिओज आता पुन्हा एनर्जी आली आहे की नाही आता करायचंच आहे व्हिडिओ. सो मी अशाच व्हिडिओ बनवत जाईन. ही माझी फर्स्ट साडी सिरीज आहे. सो हा माझा लूक आहे सिम्पल. मी पुन्हा म्हणते, मला सिम्पल लुकच आवडतो. मला असं भरगच्च नाही आवडत. बऱ्याच जण म्हणतात, "ए तू सोनं नाही घालत" वगैरे असं असतं की हारच घाल, हेच घाल. पण ठीक आहे ना, प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. असं नाही की त्या गोष्टी असायलाच पाहिजेत. हां, आणि आता सोनं इतकं महाग झालं आहे, त्यामुळे हेही खूप छान वाटतं. आणि खरंच थँक आणि सर्वांना माझ्याकडून नवीन वर्ष आता येतो आहे. सो आपला नवीन वर्ष जरी गुढीपाडवायला असेल तरी कॅलेंडरनुसार आता नवीन वर्ष येतं आहे. त्यामुळे त्याही नवीन नवीन सिरीज म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करत राहीन. जास्त करून व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवर रेसिपीजच्या आहेत. पण बऱ्याच वेळेला आपण रोज रोज तेच जेवण बनवतो, त्यामुळे नवीन आलं की मी नक्की शेअर करते, नवीन काहीतरी बनवलं की. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू. बाय बाय.